माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेला आहे आणि यामध्ये सहकार बचाव पॅनलचे रंजन काका तावरे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काका, काय सांगाल, काय परिस्थिती होती? प्रचार अगदी जोरदार झालेला पाहायला मिळाला, आता मतदान खऱ्या अर्थानं सुरू झालंय। प्रचार निश्चितपणे जोरदार झालेला आहे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी कधी नव्हत्या एवढ्या सभा माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात घेतलेल्या आहेत। गेले 8 दिवस ते ठाण मांडून आहेत। दुसरे मंत्री भरणे मामा तेही या तालुक्यामध्ये ठाण मांडून आहेत आणि त्यांनी स्वतः चेअरमन व्हायचं स्वप्न पाहिल्यामुळं या तालुक्यामध्ये अधिकचे सभा झालेल्या आहेत, कराव्या लागल्यात त्यांना। आणि प्रचंड शेवटच्या 2 दिवसामध्ये, मागच्या 8-10 दिवसामध्ये सत्तेचा गैरवापर करून शिक्षक असतील, अंगणवाडी सेविका असतील, बँकेचे कर्मचारी असतील, इरिगेशन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी असतील, हे सगळे लोक कामाला लावलेत। हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या पद्धतीनं करूनही ज्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की सभासद आपल्याला दाद देत नाही, त्यावेळेला शेवटच्या 2 दिवसामध्ये धनशक्तीचा प्रचंड वापर झालेला आहे। आणि या धनशक्तीचा वापर जरी झाला असला तरी माझ्या सभासद राजानं ते निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे आणि तो त्याच्या प्रपंचाच्या लढाईमध्ये निश्चितपणे सहकार वाचवण्याचं त्याचं परमपवित्र काम करणार आहे आणि त्यामुळं किटलीच्या चिन्हापुढं मतदान करून, शिक्का मारून माळेगाव कारखान्यामध्ये सहकार बचाव शेतकरी पॅनलला प्रचंड मताने निवडून देऊन 20च्या 20 जागा येतील आणि माळेगाव कारखान्याचे चेअरमन आमचे मार्गदर्शक गुरु आदरणीय चंद्रभाऊ तावरे हे होतील, हा विश्वास मला आहे। पण तुम्ही पैसे वाटल्याचा आरोप करताय, पण दादा असं म्हणतात की आरोप सिद्ध करून दाखवा। आणि दुसरीकडे अध्यक्षपदासाठी म्हणजे चेअरमन पदासाठी ते उभे राहिलेले आहेत, तर लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे कुठं उभं राहायचं, असं दादा म्हणतात। लोकशाहीमध्ये कोणी कुठं उभं राहायचा जरूर अधिकार आहे, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। परंतु त्यांना चेअरमनशिप स्वतःची का घोषित करावी लागली? काय स्वयंघोषित चेअरमन का? त्या 20 लोकांचे एकही पात्र नव्हता का? त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही? नेमकं काय? माणसं चढ्या उत्तर तिकडं चढ्या बाजूवर बाजून जात असतात। ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, मंत्री, या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशा पद्धतीने वर जात असतात। आम्ही या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु ते एकदम खाली कारखान्याच्या चेअरमनशिप पर्यंत आले। माळेगाव कारखान्याचं संचालक व्हायचं बँकेच्या माध्यमातून, म्हणजे अनुत्पादक गटातून, ब वर्गातून, आणि चेअरमनशिप करायची घोषित केली आणि माळेगावला सर्वाधिक भाव देणार असं त्यांनी 500 कोटीचा विकास माळेगाव सारखं शासनाच्या खऱ्या अर्थानं हा सुद्धा आचारसंहितेचा भंग आहे। कारण अशा घोषणा करणं हे उचित नाहीत। सभासदांना बोलवण्याचा हा कार्यक्रम आहे, परंतु माळेगावचा सभासद जाणकार आहे, त्याचा विश्वास आहे आणि ते जे म्हणतात की धनशक्तीचा वापर केला ह्याचा पुरावा द्या। रात्रभर गाड्या चालल्या होत्या, लोक तुमचे वाटच होते, आम्ही कुणाला अडवलं नाही। का अडवलं नाही? तर हा 2 नंबरचाच पैसा आहे, त्यांच्या काही घामाचा नाही आणि शेतकरी राजाला अडचणीच्या काळात त्याला मदत व्हावी आणि पूर्ण शेतकरी राजाने ठरवलेले सभासदांनी माळेगावच्या की या निवडणुकीमध्ये सहकार वाचवायचा आहे आणि सहकार वाचवून ते लक्ष्मीचं मंदिर सुस्थितीत ठेवायचे आणि आज मिळालेल्या पैशापेक्षा कितीतरी पटीने अधिकचे पैसे आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव कारखान्यात सभासदाला मिळणार आहेत। त्यामुळं त्यानं किटलीच्या चिन्हाला पसंती देणार आहेत ते, हा मला ठाम विश्वास आहे। आणि 20च्या 20 जागा ब वर्ग सोडून ह्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचे दादांना संचालक व्हावं असं का वाटतंय? असं काय या संपूर्ण निवडणुकीमध्ये आणि या कारखान्यामध्ये आहे? माळेगाव कारखाना पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीचा केंद्रबिंदू म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण माळेगावच्या भावाकडं संपूर्ण राज्याचं, पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं आणि माळेगाव कारखान्यामध्ये
अधिकची काटकसर करून पारदर्शक काम करून शेतकरी हाच केंद्रबिंदू समजून त्याच्या प्रपंचाला मदत करायची, त्याला अधिकचा दाम घामाचा पुरेपूर द्यायचा, हे अण्णांचं आणि आमचं तत्व असल्यामुळे माळेगावचा भाव जो निघतो त्या माळेगावच्या भावावर इतर कारखान्यांना पैसे द्यावे लागतात आणि 15 ते 20च्या दरम्यान सातत्यानं 400-500 रुपये टनाला आम्ही प्रतिवर्षी जादा दिले आणि आम्ही जादा पैसे देतोय म्हटल्यानंतर त्या ठिकाणचा शेतकरी यांना जाब विचारू लागला, माळेगाव देते तुम्ही का देऊ शकत नाही. आणि मग माळेगावने 400-500 रुपये जादा दिले तर यांना लाजकाजशे 200 रुपये जादा द्यावे लागतात. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की अजितराव पवारांचं 80 लाख टनापेक्षा अधिकचं गाळप आहे दरवर्षी. 200 रुपये जादा द्यायचे म्हणले तर 160 कोटी प्रतिवर्षी, म्हणजे 5 वर्षामध्ये 16-85 800 कोटी रुपयाचा काय हा खाजगी कारखानदारांच्या व्यक्तिगत पवारांना खासगी स्वतःच्या खिशाला कात्री आहे, नफ्यामधली ही घट आहे. आणि मग म्हणून त्यांनी तो प्रयत्न की माळेगावला गेल्या ह्याच्यामध्ये 11 गावं सामील करू दिली नाहीत माळेगाव सुज्ञ सभासदांनी, त्यांना ती परत एकदा 11 गावं त्यांना इथं आणायची घ्यायचीत. आणि माळेगाव हा कधी इथून पुढच्या काळातली निवडणूक होता कामा नये. मुंबईवरून यादी आली की त्याला लोकांनी मान्यता दिली पाहिजे, त्याला माळेगाव अडचण करते आणि यांच्या प्रपंचाला फटका देते, म्हणून खऱ्या अर्थात त्यांना इथं संचालक आणि चेअरमन होण्याची भावना निर्माण. शेवटचा प्रश्न, या संपूर्ण निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचं पॅनल सुद्धा आहे. काही वेळापूर्वी सुप्रिया सुळेंनी सुद्धा मतदान केलं, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा दिल्या. त्या खासदार आहेत मतदारसंघातले, त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्यांनाही खात्री 100% की अण्णांच्या मार्गदर्शनाखालचं पॅनलच सभासदाचं हित करू शकेल. पाठीमागचा इतिहास पाहता अण्णांनी 300 ते 600 दिलेले आहेत 92 साली. महाराष्ट्रात 250 रुपये भाव होता, त्यावेळी अण्णांनी 600 रुपये दिलेत. आणि माळेगाव कारखान्यात माझ्या कारकिर्दीमध्ये 5 वर्षाच्या 18-19 मध्ये 3401 रुपये राज्यातला प्रथम क्रमांकाचा भाव 1176 रिकव्हरी दिला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं ते पैसे देऊन 94 कोटी 60 लाख रुपये शिल्लक ठेवलेले होते. आणि म्हणून सभासदाला प्रचंड आमच्यावरचा विश्वास आहे. आंदोलनाच्या काळात राजू शेट्टी असतील, रघुनाथ दादा असतील, इतकी शरद जोशींच्या शेतकरी संघटना असेल, या सगळ्यांच्या बरोबर राहून पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून 1200चे 1800, 900चे 1000, 1450 वर रुपडी देणार नाही म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्याला माळेगावला 1800 रुपये द्यावे लागले. त्याच्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली, काटाबंद करावा लागला. आणि आमचे सहकारी सुरेशदादा इंगुले घमानीत उतरून त्यांनी त्यावेळेला हे काम केलेलं आहे सगळ्यांनी मिळून. आणि प्रचंड शेतकरी आमच्यावर त्याही वेळेला होता, आजही आहे. आणि म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून असेल, काटकसरीच्या माध्यमातून असून शेतकऱ्याला अधिकचा भाव देण्याची परंपरा आमचे गुरु अण्णा आणि मी राखलेली. आणि म्हणून या गुरु शिष्याच्या जोडीला निश्चितपणे माळेगावचा सभासदांनी घेतलेला निर्णय की यांच्याच हातात कारभार द्यायचा, तरच आमचा प्रपंच टिकणार आहे, तरच आमचा सहकार टिकणार आहे. त्याचा तो निर्णय 4 महिन्यापूर्वीच झालेला आहे. कितीही धनशक्तीचा या 2 दिवसामध्ये प्रचंड धनशक्तीचा वापर झाला, पण या धनशक्तीच्या पुढे देखील आम्ही त्यांना सांगितले, नमस्कार करा, महालक्ष्मीचं दर्शन घ्या, पण आपला प्रपंच डोळ्यापुढे ठेवून भविष्यात आपल्या प्रपंचात मुलाबाळांना अधिकचे पैसे कोण देणार आहे, त्या किटलीलाच मतदान करा. आणि मला विश्वास आहे त्या विचारानंच माळेगाव कारखान्याचा तमाम शेतकरी महाराष्ट्राला दाखवून देईल. 24 तारखेचा निकाल 20च्या 20 जागा किटलीच्या, म्हणजे सहकार वाचवण्यासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलला निवडून देईल, हा मला प्रचंड विश्वास. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, माळेगाव, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.